एका गावात एक नवविवाहित महिला राहत होती आणि त्या महिलेचं नुकतंच लग्न झालेलं होतं. पण अचानक त्या महिलेला पोट दुखण्याचा आजार मोठ्या प्रमाणात होऊ लागला. मग त्या महिलेचं सतत पोट दुखत होते म्हणून ती महिला दवाखान्यात गेली आणि गोळ्या औषधं घेतली. तरी पण त्या महिलेचे पोट दुखणे थांबले नाही. मग ती महिला एका जवळच्या तांत्रिकाकडे गेली. त्या तांत्रिक बाबाकडे गेल्यानंतर त्या बाबाने तिची तपासणी केली आणि तिला काहीतरी करण्यासाठी सांगितलं. मग त्या महिलेने ते केलं आणि तेव्हा तिच्यासोबत घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. मंडळींनो, काय आहे हे प्रकरण? कुठे घडली ही घटना? सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण अजूनही तुम्ही या व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून तुम्हाला पुढील नवीन घटनेचे अपडेट मिळत जातील. नमस्कार मंडळी. मंडळींनो, ही जी घटना आहे ही अमरावती जिल्ह्यामधील एका गावामध्ये घडली आहे. या गावात एक 25 वर्षीय नवविवाहित महिला राहत होती आपल्या नवऱ्यासोबत आणि तिचं नुकतंच लग्न झालेलं होतं. आता या महिलेला पोटदुखीचा त्रास होता. तिचे पोट हे सतत दुखत होते. आता पोट दुखत असल्यामुळे ती महिला दवाखान्यात गेली. दवाखान्यामधील औषधं, गोळ्या घेतल्या. तरी पण तिला फरक पडला नाही. मग एके दिवशी ती जी महिला होती, ती शेजारच्या बाईसोबत गप्पागोष्टी करत होती. मग गप्पागोष्टी करत असताना त्या महिलेनं शेजारच्या बाईला तिच्या पोटदुखीविषयी सांगितलं. मग ती शेजारची बाई तिला म्हणाली, "अगं, तुझं एवढं पोट दुखतंय आणि तू दवाखाने पण केलेले, तरी पण तुझे पोट थांबले नाही. नक्कीच तुला बाहेरचे कोणीतरी काहीतरी केले असेल." मग ती जी बाई होती त्या महिलेला म्हणाली, "तू जवळच्या एका माझ्या ओळखीच्या तांत्रिकाकडे जा." मग ती महिला दुसऱ्या दिवशी जवळच्या तांत्रिक बाबाकडे गेली आणि बाबाकडे गेल्यानंतर त्या महिलेने आपला जो आजार आहे, त्या बाबाला सांगितला. मग त्या बाबाने तिची तपासणी करायला सुरुवात केली. मग तो बाबा तपासणी करत असताना त्या महिलेला म्हणाला, की "तुम्हाला भूतबाधा झालेली आहे." मग तो तांत्रिक बाबा त्या महिलेला म्हणाला, "जर तुम्हाला भूतबाधा काढायची असेल, तर तुम्हाला उपचार करावा लागेल." मग त्या महिलेने उपचार करण्यासाठी तांत्रिक बाबाला होकार दिला. पण तांत्रिक बाबा कुठला उपचार करणार आहे, हे त्या महिलेला माहीत नव्हतं. मग त्या तांत्रिक बाबाने त्या महिलेला जवळ बोलावलं. मग ती महिला त्या तांत्रिक बाबाच्या जवळ बसली. मग त्या तांत्रिक बाबाने आपल्याजवळ असलेल्या काही गोळ्या त्या महिलेच्या हातात टेकवल्या आणि तिला म्हणाला, "या गोळ्या खाऊन घ्या, तुम्हाला 2 मिनिटात आराम भेटेल." मग त्या महिलेने त्या गोळ्या खाल्ल्या आणि तेथेच त्या महिलेला गुंग आली आणि तेथेच ती बाबाच्या मांडीवर पडली. मग ती महिला बेशुद्ध झाल्यानंतर त्या बाबाने तिच्यासोबत संबंध ठेवायला सुरुवात केली. जोपर्यंत त्या बाबाचे मन भरत नव्हते, तोपर्यंत त्या बाबाने तिच्यासोबत संबंध ठेवले. मग सर्व करून झाल्यानंतर त्या तांत्रिक बाबाने त्या महिलेला धमकी दिली, की "माझ्याविषयी जर तू कोणाला सांगितलं, तर मी तुझा जीव घेईल." आता ती महिला खूप घाबरली होती. पण स्वतःला धीर देत ती एका जवळच्या पोलीस ठाण्यात गेली आणि जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन त्या बाबाची तिने तक्रार केली. त्या महिलेने पोलिसांना सर्व घटना सांगितली जी तिच्यासोबत झाली. मग पोलिसांनी ह्या प्रकरणाला खूप गांभीर्याने घेतलं आणि त्या बाबाचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्या महिलेसोबत ज्या तांत्रिक बाबाने अत्याचार केला, तो मठातून फरार झालेला होता आणि पोलीस त्याच्या शोधात होती. त्या तांत्रिक बाबाचे नाव हसीन शेख होते आणि हा जो बाबा होता त्याने पूर्वी पण खूप साऱ्या बायकांना फसवले होते आणि त्यांच्यावर अत्याचार केलेला होता. मग 2 दिवस झाल्यानंतर पोलिसांनी त्या तांत्रिक बाबाला पकडले. त्याला अटक केली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला. मंडळींनो, सध्या या प्रकरणाचा पोलीस चांगल्या प्रकारे तपास करत आहे. मंडळींनो, आजही लोक अंधश्रद्धावर विश्वास ठेवून स्वतःची फसवणूक करतात. या घटनेचा उद्देश कुणाच्या भावना दुखावणं किंवा अश्लीलतेचा प्रसार करणं हे नाही. जे समाजात सत्य घडतंय तेच आम्ही सांगत आहोत. या घटनेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, अशा सत्य घटना बघण्यासाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका नवीन घटनेमध्ये भेटतो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.